कानडा राजा पंढरीचा असं संबोधलं जातं. हम्पी म्हणजे इतिहासाचा श्वास. हम्पी म्हणजे शांततेचं मंदिर. तर आज आपण निघालोय हम्पीतील असंच एक भव्य मंदिर एक्सप्लोअर करण्यासाठी, जे की हॉस्पेटपासून साधारणतः 22 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर आत्ता आपण आलो आहोत श्री विजय विठ्ठला टेम्पल एक्सप्लोअर करण्यासाठी. पार्किंग पासून मंदिरापर्यंत बग्गीची सुविधा उपलब्ध आहे आणि त्याचा खर्च फक्त 30 रुपये प्रति व्यक्ती आहे. हम्पीतील सर्वात भव्य, कलात्मक आणि अभ्यासपूर्ण मंदिर. हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून विजयनगर साम्राज्याच्या वैभवाचं, स्थापत्य कलेचं आणि संगीत परंपरेचं जिवंत उदाहरण आहे. चला तर एक्सप्लोर करूया विजय विठ्ठल मंदिर. विजय विठ्ठल मंदिर म्हणजे कला, विज्ञान, संगीत, अध्यात्म या चारही घटकांचा संगम. हे मंदिर पाहताना एक गोष्ट स्पष्ट होते: विजयनगर साम्राज्य केवळ सत्ता नव्हे, तर संस्कृती, सौंदर्य आणि बुद्धिमत्तेचं साम्राज्य होतं. हे मंदिर द्रविड स्थापत्य शैलीत बांधलेलं असून संपूर्ण मंदिर दगडात कोरलेलं आहे. मंदिरात मुख्य गर्भगृह, सभामंडप, रंगमंडप आणि मोकळं प्रांगण आहे. इथला प्रत्येक स्तंभ, भिंत आणि कमान सूक्ष्म नक्षीकामाने सजलेली आहे. हे या मंदिराचं गर्भगृह, जिथे विठ्ठलाची मूर्ती स्थापित केली होती. विजय विठ्ठला टेम्पल, विठ्ठलाचं मंदिर, आपल्या महाराष्ट्राचं दैवत म्हणजेच आपला विठ्ठल आहे. अशी आख्यायिका आहे की आपला जो पंढरीचा राजा आहे, तो पूर्वी कर्नाटक राज्यात म्हणजेच या विजय विठ्ठल टेम्पलमध्ये स्थापित केला होता. म्हणूनच आपल्या पंढरीच्या रायाला आपण कानडा राजा पंढरीचा असं संबोधलं जातं. देवरायांनी या मंदिराची स्थापना केली होती आणि ज्यावेळी या मंदिरावर हल्ला करण्यात आला होता, त्यानंतर कृष्णदेवराय यांनी या मंदिराचा पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न केला होता. मंदिराच्या आवारात असलेला दगडी रथ हा हम्पीचं सर्वात प्रसिद्ध चिन्ह मानला जातो. प्रत्यक्षात हा रथ नसून गरुडासाठी उभारलेलं मंदिर आहे. मंदिरातील सर्वात अद्भुत वैशिष्ट्य म्हणजे म्युझिकल पिलर्स. यातील प्रत्येक स्तंभ विशिष्ट स्वरासाठी कोरलेला असून या स्तंभांना हलका स्पर्श केल्यावर वेगवेगळे संगीताचे सूर निर्माण होतात. मंदिरांच्या भिंतीवर देवदेवता, नर्तक, वादक तसेच युद्ध दृश्ये, दैनंदिन जीवन या सर्वांचे अतिशय सुंदर शिल्पकाम आपल्याला पाहायला मिळते. मंदिराच्या बाजूला राजतुळा आहे. पूर्वी राजा स्वतः तुळावर बसायचा आणि त्याचं वजन सोनं, चांदी किंवा धान्याशी तोडून दान केलं जायचं. आजही ही राजतुळा विजयनगर साम्राज्याच्या वैभवाची आणि उदारतेची साक्ष आहे. मंदिर परिसर एक्सप्लोअर करून झाल्यानंतर आत्ता आम्ही आलो आहोत सावीचं सर्वात आवडतं काम करायला, म्हणजेच शॉपिंग करायला. मनसोक्त शॉपिंग करून झाल्यानंतर आत्ता आम्ही निघालो आहोत सानापूर व्हिलेजच्या दिशेने, जिथे आपण करणार आहोत कोरॅकल राईड. कोरॅकल म्हणजे टोपलीच्या आकाराची लहानशी पारंपरिक बोट. आम्ही आलो कोरॅकल राईडसाठी सानापूर लेक येथे. हाऊ आर यू फीलिंग नाव? व्हेरी नाईस. खूप बोलायचा विचार केलेला.
पत्थर गिरते हैं क्या कभी हवा आने से? हाँ? चलता है वो नहीं गिरता, नहीं पूरा सेट हो गया। अभी ये देखो, ये कैसा इतना छोटा सा पत्थर है इधर, कितना करता लग रहा है इधर। कितना बारिश आने है, कितना हवा आने है। नहीं गिरता। नहीं गिरता। किधर से सर आना? मुंबई। मुंबई में है ना बड़ा डैम है, समुंदर खाने में अच्छा क्या रहता है आपका इधर का लोकल फूड क्या है? लोकल तो इतना नहीं है। भाव कटला भाव हाँ, फिश थोड़ा अच्छा रहता है। हमारे इधर समुंदर है बड़ा, बड़ा fish खाता है। टूना ऐसा। टूना को हम लोग कुपा बोलते हैं, कुपा। आपके इधर का डैम बहुत बड़ा है तुंगभद्रा। हाँ, तुंगभद्रा दो मिक्स होते हैं ना। दो मिक्स करके है क्या? नदी दो आता है, दो मिक्स संगम। हुए तो बोल के नाम रख दिया तुंगभद्रा। तुंगा नदी आणि भद्रा नदी कम टुगेदर बिकम तुंगभद्रा. म्हणून तो मोठा पात्र आहे. आणि मग सरते शेवटी सुंदर असा सूर्यास्त पाहून आम्ही आमचा हम्पीचा प्रवास आमचा हा व्लॉग आवडला असल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आम्हाला सबस्क्राईब करा.